विठ्ठल 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 विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, रामकृष्णारी. श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण वर्गात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वाचाळपणाचं ज्ञान हे निरुपयोगी असतं हे सांगताना 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी असं सांगितलेलं आहे, मयाध्यक्षेन प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. आता आपण जो श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक ऐकलात तो माया आणि ब्रह्म यातील संबंधावर आधारित आहे. माया म्हणजे प्रकृती, तर माया आणि ब्रह्म यातील संबंध स्पष्ट करताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की मायेला म्हणजे प्रकृतीला प्रत्यक्ष भगवंताचं अधिष्ठान आहे आणि या भगवंताच्या अधिष्ठानामुळे या मायारूपी प्रकृतीने संपूर्ण चराचर सृष्टीची निर्मिती केलेली आहे आणि या मायेच्या योगानेच आपण जे पाहतो ना, हे सृष्टीचं जे चक्र आहे, हे जे संसार चक्र आहे, हे संसार चक्र या मायेमुळे गतिमान आहे आणि ते सतत फिरत असते. हाच मुद्दा आपल्या अत्यंत मौलिक अशा श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथात स्पष्ट करताना माऊली सांगतात, जे लोक चेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभवी पंडुसुता हेतू मी जाणे. म्हणजे या सृष्टीचा निर्मितीचा हेतू मी आहे असं सांगून भगवंत पुढे म्हणतात, का जे मिया अधिष्ठिलिया प्रकृती होती चराचराचिया संभूती म्हणोनी मी हेतू हे उपपत्ती घडे यया. म्हणजे आपण हेतू आहोत हे भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि माऊलींनी अत्यंत सुंदर असा दृष्टांत या ठिकाणी दिलेला आहे. माऊली काय म्हणतात, तर जय जाळ जळी पांगिले तेथ चंद्रबिंब दिसे आतुडले परी थडिये काढूनी झाडिले तेव्हा बिंब कै सांगे. अतिशय मार्मिक हा दृष्टांत आहे आणि म्हणून सरते शेवटी यातून सिद्धांत असा सांगितलेला आहे, तैसे बोलवरी वाचा बळे वायाची झकवीजती प्रतीतीचे डोळे मग साचोकारे बोधा वेळे आती ना होईजे. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी असं माऊलींनी
श्री हरिपाठात सुद्धा सांगितलेलं आहे. 4च या ओव्या आहेत आणि अत्यंत अशा महत्वाच्या या ओव्या आहेत. आणि या ओव्यांच्या माध्यमातून माऊलींनी काय सांगितलेलं आहे? अतिशय मार्मिक असा सगळ्यात प्रथम सूर्याचा दृष्टांत दिलेला आहे. या पृथ्वी तलावरचे जे व्यवहार आहेत मित्रांनो, ते कशामुळे चालतात? तर सूर्याच्या प्रकाशामुळेच हे आपण व्यवहार करू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे ही सगळी सृष्टी चालविण्यासाठी भगवान सूर्यनारायण हाच केवळ कारणीभूत आहे. कारण काय आहे की त्याच्या योगाने हे संपूर्ण सृष्टी चालते. हाच दृष्टांत देऊन माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला भगवंत कारणीभूत आहे, म्हणजे ज्याप्रमाणे सूर्य हे सगळे व्यवहार चालवण्यासाठी कारणीभूत आहे, त्याप्रमाणे भगवंत हा संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीला कारणीभूत आहे. मित्रांनो, भगवंत हा निर्गुण आणि निराकार आहे. आता भगवंताच्या निर्गुण आणि निराकार अशा प्रतिमेला बाधा न येता, तुम्ही म्हणाल निराकार ही प्रतिमा झाली का? नाही, ठीक आहे. निराकार म्हणजे काय? तर त्याच्यामुळे प्रकृतीच्या योगाने ही संपूर्ण सृष्टी आकाराला येते. माया ही गुणमयी आहे, भगवंत हा निर्गुण आहे. परंतु भगवंताच्या योगाने भगवंताने प्रकृतीला प्रेरित केल्यामुळे ही सृष्टी आकाराला येते. आणि त्याच्यामुळे काय आहे की हा भगवंत या सृष्टीच्या निर्मितीला कारणीभूत आहे, अशी लोकांची समजूत होते. आता या ठिकाणी समजूत असा शब्द वापरलेला आहे. समजूत शब्द का वापरतात माऊली? कारण आपण तसं समजतो की भगवंताने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. पण असं म्हणलं तर भगवंताच्या निर्गुण निराकार अशा व्याख्येला बाधा येतो. ती बाधा येऊ नये म्हणून हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की समजूत आहे. म्हणजे कसं आहे की भगवंतापासून या चराचर सृष्टीची, या भूतांची, संपूर्ण भूत सृष्टीची जडण घडण होते, तरी भगवंत या भूतांमध्ये नसतो. आता म्हणतात तुम्ही सर्वाभूती परमेश्वर असं म्हटलेलं आहे आणि तुम्ही उलट का सांगता? तर उलट यासाठी सांगतो आपण की एखादा प्राणी जन्माला आल्याने ईश्वराचा जन्म होत नाही आणि एखादा प्राणी मरण पावल्याने ईश्वराचा मृत्यू होत नाही. त्यामुळे जीव हा वेगळा आणि शिव हा वेगळा. आता असं पाहायला गेलं तरी भगवंताची महाअद्भुत करणी आहे. परंतु हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? जर त्या ठिकाणी अंधार असेल तर मग आपल्याला उजेड आणून त्या ठिकाणी पाहता येतं. आणि या ठिकाणी हे जाणून घेण्यासाठी ज्ञानाचा उजेड हा अत्यंत आवश्यक आहे. परंतु आपल्याला जर हे वर्म जाणून घ्यायचं असेल तर त्याची प्राप्ती करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण व्हावी लागते. आणि ती इच्छा निर्माण झाली की ती इच्छा साध्य करण्यासाठी आपल्याला विषय सुखाकडे पाठ फिरवावी लागते. कारण कसं आहे बघा की हे वेदांत सिद्धांताचं वर्म आहे आणि हे वर्म जोपर्यंत आपल्या हाती लागलं नाही तोपर्यंत
भगवंताचं जे खरं स्वरूप आहे ते आपल्याला कधी कळणार नाही. भगवंताचं खरं स्वरूप जाणून घेण्यासाठी मित्रांनो ज्ञानाचाच उजेड लागतो, अन्य उपाय तेथे न चरती. आणि अत्यंत मार्मिक असा दृष्टांत देताना माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एखाद्याने नुसता कोंडा घेतला आणि मग तो कितीही पाखडला तरी त्यामध्ये धान्याचा एक कण सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही. बरोबर की नाही? कारण त्या कोंड्यामध्ये कण नसतो म्हणून त्याला कोंडा म्हणतात. बरोबर की नाही? मग ही सृष्टी जर नाशिवंत आहे तर त्याच्यामध्ये अविनाशी असा परमात्मा आपल्याला कसा काय सापडणार? एक गोष्ट घ्या लक्षात, की माणसं काहीतरी अनुमान म्हणजे अंदाज लावतात आणि त्या फक्त अनुमानाच्या म्हणजे तर्काच्या बळावरती आपल्याला ते खरं खुरं परमात्म्याचं ज्ञान आहे ते प्राप्त झालं आहे असं त्याला क्षणभर भासतं. हे भासणं म्हणजे पण समजूत आहे, परंतु हे भासणच काय आहे? व्यर्थ आहे. कारण काय आहे बघा, एखाद्यानं असं म्हणलं की पाऊस पडला नाही हो, त्याच्यामुळे मी आपली जी जमीन आहे ना त्या जमिनीवर मृगजळाची फवारणी केली. आता मृगजळ असं नाव जरी असलं तरी ते मिथ्या असतं. त्यामुळे कितीही मृगजळ ओतण्याचा आभास निर्माण झाला तरी ती भूमी ही भिजत नाही. त्यापुढे अत्यंत मार्मिक असा दृष्टांत माऊली ज्ञानेश्वर महाराज देतात आपल्याला. आणि तो कसा आहे बघा, की मासे पकडण्यासाठी जो आपला कोळी बांधव आहे ना तो ह्या नदीमध्ये म्हणे जाळं फेकतो आणि त्यावेळेला जर संध्याकाळ असेल रात्र असेल तर त्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं आणि जणू काय असं वाटतं की ह्या बाबाने आपल्या जाळ्यामध्ये प्रत्यक्ष चंद्रालाच पकडलेलं आहे. आणि मग ते जाळं आपण बाहेर काढलं आणि झटकलं जमिनीवरती तर त्याच्यातून चंद्र बाहेर निघणार आहे का? उलट ते पाणी हलल्यामुळे त्यात दिसणारा चंद्र पण आपल्याला दिसेनासा होईल. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे असं काही लोक वरकरणी बोलून दाखवतात. त्यांची जी भाषा असते ती अत्यंत लोकांना मोहिनी घालणारी आणि पुष्पित भाषा असते. नुसता भाषेचा फुलोरा असतो, शाब्दिक बुडबुडे असतात, परंतु खऱ्या बोधाच्या परीक्षेची वेळ आली की मग त्यांना हे सर्व असलेलं वाचाळ ज्ञान हे पूर्णतः निरुपयोगी आहे असं त्या ठिकाणी दिसायला येतं, असं माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि किती सुंदर सिद्धांत मांडलाय बघा. त्याच्यामुळे काय आहे की आपल्याला तो सिद्धांत जर समजला नाही तर आपण ज्या ओव्या आहेत त्या पुन्हा पुन्हा वाचायला हव्यात. आणि तो सिद्धांत सांगण्यासाठी माऊलींनी अत्यंत सुंदर दृष्टांत दिले. तो जर आपल्याला सिद्धांत कळत नाहीत तर दृष्टांत पहावे. म्हणजे काय, थोडक्यात मी परत एकदा समराईज करतो, सारांश सांगतो की सूर्याच्या योगाने संपूर्ण जीवसृष्टीचे व्यवहार होतात ना, तसंच भगवंताच्या योगाने हे सर्व जग चालतं असे सर्वांची समजूत आहे. आणि ही समजूत असणं काही गैर नाही आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या की भगवंत हा निर्गुण निराकार असल्यामुळे तो कोणत्याही अर्थाने या जगाची सृष्टी करत नाही. तर ह्या जगाची सृष्टी संपूर्ण निर्माण झालेली आहे ती मायेच्या योगाने झालेली आहे. आणि आपण देवावर असा आरोप करतो की भगवंताने इथे हे सगळं केलेलं आहे, परंतु भगवान हा निर्गुण निराकार परमात्मा आहे. मग पुढे काय होतं
तरी असा हा निर्गुण आणि निराकार असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं असतं. तरी पण आपण सत्य जाणून घेण्यासाठी जी तयारी लागते की आपल्याला बाकीच्या प्रापंचिक सुखाकडे, विषय सुखाकडे पाठ फिरवावी लागते, त्याला आपण तयार नसतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, की सत्य जाणून न घेता आपण नुसता कोंडा कुटत बसलो तर त्याच्यामध्ये धान्याचा एकही दाणा आपल्या हाती लागणार नाही. आणि मग अशा लोकांना वाटतं की आपल्याला हे परमात्मा स्वभावाचं की संपूर्ण स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. पण ते ज्ञान झालेलं असतं का? ते ज्ञान झालेलं नसतं. कारण कसं आहे माहिती आहे का, पाण्यात जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये चंद्र सापडला अशी त्याची गैरसमजूत असते. पण ते जाळं जेव्हा बाहेर काढून आपण झटकून पाहतो तर त्याच्यामध्ये चंद्रबिंब नसतं. तशा रीतीने जोपर्यंत गुरुकडे जाऊन त्या संपूर्ण ज्ञानाचा त्या माणसाला अनुभव आला नाही, तोपर्यंत त्याचं हे संपूर्ण प्रतिपादन आहे ते संपूर्ण व्यर्थ असतं आणि ते वाचाळपणाचं लक्षण असतं. तर त्यामुळे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचप्रमाणे अजूनपर्यंत आपण या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून आम्हाला अवश्य कळवा. ही विनंती या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.